जर तुम्ही डेटा एंट्री जॉब शोधायला आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला चांगली सॅलरी सुद्धा पाहिजे, चांगलं पॅकेज पाहिजे आणि घरातून तुम्हाला काम करायचंय, कुठे बाहेर सुद्धा जायचं नाहीये आणि तुम्हाला जर वर्ड एवढं येत असेल, तर हा जॉब तुमच्यासाठी आहे. त्यासाठी व्हिडिओ अजिबात म्हणजे अजिबात स्किप करू नका. कारण खूप चांगलं पॅकेज तुम्हाला इथं मिळणार आहे आणि डेटा एंट्री तुमच्या सगळ्यांचा आवडतं जॉब आहे, कारण मी डेटा एंट्री जॉब घेऊन आलेली आहे. ओके. सो व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सगळं समजेल, की काय-काय रिक्वायरमेंट आहे, तुम्हाला काय-काय यायला पाहिजे ते सुद्धा मी सगळं एक्सप्लेन करणार आहे. ओके. सो आज माझा व्हिडिओ खूप दिवसांनी मी घातलाय कारण मी थोडी बिझी होती माझ्या पर्सनल कामामध्ये. सो म्हणून खूप दिवसांनी आज व्हिडिओ टाकलेला आहे. अजून पण आहे, पण थोडे-थोडे मध्ये मी व्हिडिओ जॉबच्या रिलेटेड जर चांगले जॉब्स असतील तर मग डेफिनेटली तुमच्यासाठी टाकत जाईन. ओके. नवीन असाल चॅनलमध्ये तर चॅनलला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. ओके. सो वरती बघून तुम्हाला टायटल समजलं असेल, डेटा एंट्री एक्झिक्युटिव्ह वर्क फ्रॉम होम जॉब आहे. ओके. डेटा एंट्रीचा जॉब आहे. अलायन्स स्पार्क सोल्युशन हे कंपनीचं नाव आहे. ओके. सो त्यांनी म्हटले फ्रेशर असला तरी चालतंय तुम्ही किंवा तुम्हाला एक्सपिरियन्स आहे तरी चालतं. ओके. जरी फ्रेशर असला ना तरी तुम्हाला 3,00,000 म्हणजे नियर बाय तुम्हाला 30चा तुम्हाला 3,00,000चं पॅकेज झालं म्हणजे नियर बाय तुम्हाला 25 तरी सॅलरी मिळू शकते. ओके. जरी तुम्ही फ्रेशर असला तरी. पर एनमला. ओके. पर एनम म्हणजे मंथली तुम्हाला तेवढी पर एनम 3,00,000 ओके. रिमोट आहे. त्यांचं ऑफिस पुणेमध्ये आहे, पण त्यांनी काम तुम्हाला कंप्लीटली रिमोट देणार आहे. ओके. नेक्स्ट आता जॉब हायलाइट्स बघूया आपण. हाय प्रोफिशियन्सी इन एम-एस ऑफिस म्हणजे तुम्हाला एम-एस ऑफिस यायला पाहिजे. इथे एम-एस ऑफिस तरी अल्मोस्ट सगळ्यांना येतच राईट. आणि समजा तुम्हाला जरी नाही आलं तर तुम्ही काय करायचं YouTubeमध्ये जावा इथं Googleमध्ये जावा. ते एम-एस ऑफिस ट्युटोरियल म्हणून तुम्ही सर्च करा. ओके. जेव्हा तुम्ही एम-एस ऑफिस ट्युटोरियल म्हणून सर्च कराल, तेव्हा इथे तुम्हाला हे हे पण मिळू शकते तुम्हाला जर तुम्हाला समजा व्हिडिओ बघायचा नाही, तुम्हाला स्वतः वाचून शिकायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला इथं मिळतं. एम-एस फॉर ट्युटोरियल म्हणजे चालेल गिग्स फॉर गिग्स हे खूप चांगली कंपनी आहे गिग्स फॉर गिग्स चांगले ट्युटोरियल प्रोव्हाईड करते. ओके. सो तुम्ही इथे चेकआउट करू शकता. इंटरनेट थोडं स्लो आहे त्यासाठी लोडिंग व्हायलंय खूप. ओके. सो इथं बघा. इथं सगळं तुम्हाला देतात ते एम-एस ऑफिसच्या बद्दल. डॉक्युमेंट्स वगैरे कसं बनवायचं सगळं इथे तुम्हाला मिळतंय. आणि समजा तुम्हाला वाचायचं नाही समजत तेवढं जास्त तुम्ही काय करू शकता डायरेक्टली तुम्ही काय करू शकता Googleमध्ये जाऊ शकता. Googleमध्ये नाही YouTubeमध्ये. इथे व्हिडिओ दिसाल तुम्हाला. व्हिडिओजमध्ये इथे तुम्हाला सगळे व्हिडिओज मिळतात. हे बघा इथं फर्स्ट एम-एस ऑफिस कंप्लीट कोर्स विथ सर्टिफिकेट एक्सेल. एम-एस ऑफिस ट्युटोरियल हे सगळे तुम्हाला एम-एस ऑफिसचे मिळतात. समजा तुम्हाला एम-एस एक्सेल पण बघायचं असेल ना, तर तुम्ही इथं एम-एस कारण डेटा एंट्री एक्सेल पण लागतं, पण हिने एम-एस एक्सेल एवढंच एम-एस ऑफिस एवढंच विचारलंय. सो इथं बघा एक्सेल पण तुम्हाला मिळालं. ओके. सो इथून तुम्ही डेफिनेटली शिकू शकता. एक तरी आता 54 मिनिटाचा व्हिडिओ आहे म्हणजे 1 तासपर्यंत तुम्हाला सगळं ऑलमोस्ट मिळेल. नंतर तुम्ही प्रॅक्टिस करायचं हे एक इम्पोर्टंट आहे. ओके. सो ते तुम्हाला करायचं आहे प्रॅक्टिस वगैरे. नंतर काय करायचं तुम्हाला एम-एस ऑफिस यायला पाहिजे म्हटलं. नंतर प्रिपेअर करायचे फाइल्स, ऑर्गनाइज करायचे रिपोर्ट्स म्हणजे त्यांचे जे फाइल्स असतात ना, ते फाइल्स तुम्हाला एम-एस ऑफिसमध्ये प्रिपेअर करायचे असतात. फाइल्स ऑर्गनाइज करायचं, रिपोर्ट वगैरे तुम्हाला एक्सेल वगैरे किंवा एम-एस ऑफिसमध्ये बनावे लागतील. इन्व्हॉइसेस बनावे लागतील. जर त्यांचं सॉफ्टवेअर असेल तर सॉफ्टवेअरमधून नाहीतर एम-एस एक्सेल यूज करून. ओके. कंप्लीट ॲक्टिव्हिटी रिपोर्ट फॉर मॅनेजमेंट. कंपाईल ॲक्टिव्हिटी रिपोर्ट फॉर मॅनेजमेंट. मग नंतर तुमची ॲक्टिव्हिटी रिपोर्ट वगैरे त्यांच्या जे मॅनेजमेंट टीम असते त्यांना तुम्हाला द्यावं लागेल. ओके. आता जॉबचं डिस्क्रिप्शन काय दिले ते बघू आपण. फर्स्ट काय की हाय प्रोफिशियन्सी इन एम-एस ऑफिस. एम-एस ऑफिस तुम्हाला यायला पाहिजे. स्ट्रॉंग एबिलिटी टू प्रायोरिटाइज टास्क अँड मॅनेज द टाईम इफेक्टिव्हली. तर तुम्हाला ना टास्क प्रायोरिटाइज करा आले पाहिजेत. म्हणजे त्यांनी तुम्हाला 4 टास्क दिले तर त्याच्यामध्ये कुठलं इम्पोर्टंट आहे, कुठलं पहिला जायला पाहिजे ते तुम्ही प्रायोरिटाइज म्हणजे काय पहिला कुठला करणार हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. हे तुम्ही शिकायला पाहिजे. ओके. त्याप्रमाणे तुम्ही काम करायला पाहिजे. शिकायला पाहिजे इन द सेन्स की त्याप्रमाणे काम करायला पाहिजे करायला पाहिजे. आणि टाईम इफेक्टिव्हली तुम्हाला टाईम करेक्ट मॅनेज करायचा आहे. म्हणजे घरी जरी असलं तरी घरातून जरी तुम्ही काम करत असला तरी त्यांचा लॉगिन टाईम जो असतो 9 असेल 10 असेल त्या टाईमाला त्याच्या अगोदरच एक 10 मिनिटं तुम्ही बसायचं आहे लॉगिन टाईमच्या अगोदर. सो एक चांगलं इम्प्रेशन असतं इनिशियली तरी तुम्हाला सगळं नंतर बी करावं लागेल पण इनिशियल तर ॲटलीस्ट 10 मिनिटं आधी येऊन तुम्ही बसायचं. ओके. प्रिपेअरिंग प्रिपेअरिंग करायचं फायलिंग, ऑर्गनायझिंग रिपोर्ट, इन्व्हॉइसेस अँड अदर फायनान्शियल सॉरी ऑफिशियल पेपर वर्क. त्यांचे दुसरे ऑफिशियल पेपर वर्क्स असतील ते तुम्हाला करायचं आहे. ते तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. ओके. रिपोर्ट्स वगैरे सगळं. कंपाईल डेली और वीकली ॲक्टिव्हिटी रिपोर्ट फॉर मॅनेजमेंट रिव्ह्यू. त्यांचं जे मॅनेजमेंट असते त्यांना सगळे रिपोर्ट द्यायचं की डेली काय झालं, वीकलीचं रिपोर्ट द्यायचं आणि मॅनेजमेंट टीम पण रिव्ह्यू करून घ्यायचं करेक्ट आहे की नाही. ओके. बॅक ऑफिस आहे, अदर आहे, रिमोट आहे, फुल फुल टाईम आहे, परमनंट तुमचं जॉब असणार आहे. बघा तुम्हाला एज्युकेशन तुमचं मिनिमम 12वी झालं असलं तरी चालतं कारण त्यांनी नॉट रिक्वायर्ड म्हटलेत. ग्रॅज्युएशनची गरज नाही आहे त्यांना. ओके.
सो असे हे जॉब आहे. खूप चांगली जॉब आहे असं म्हणेन मी. जास्त रिक्वायरमेंट नाही, एम-एस ऑफिस आहे. मी तुम्हाला कसं शिकायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे. ओके. सो काही समजलं नाही तर कमेंट करा आणि डेफिनेटली या जॉबला अप्लाय करा जर इंटरेस्टेड असाल तर. आणि नवीन असेल चॅनलमध्ये तर चॅनल तुम्हाला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं. कारण असेच मी तुमच्यासाठी खूप छान-छान आणि ह्याच्यापुढे तर मी खूप छान-छान तुमच्यासाठी जॉब घेऊन येणार आहे. सो डेफिनेटली सबस्क्राईब करून ठेवा. ओके. सो चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सॉरी पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक